कामासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बांधकाम ठेकेदाराकडून वारंवार बलात्कार। डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या, आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। वरुड येथील बांधकाम ठेकेदार राजा काजी विरुद्ध गुन्हा दाखल। प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यालगत असलेल्या मध्य प्रदेश राज्यातून कामासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला राजा काजी या ठेकेदाराने राहण्यासाठी शेतात खोली दिली व काही दिवसांनी कोणी नसल्याची संधी साधता खोलीवर जाऊन त्या अल्पवयीन मुलीला माझ्याशी बोलशील का असं म्हटले। मात्र यावेळी मुलीने त्याला नकार दिला, परंतु नंतर या आरोपीने तिच्यावर बळजबरी करत वारंवार बलात्कार केला व ही बाब कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारीन अशी धमकी ठेकेदाराने त्या मुलीला दिली। या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी आरोपी राजा काजी विरुद्ध विविध कलमांसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे। दरम्यान अशा घटना वारंवार घडू नये म्हणून प्राध्यापक कमल नारायण उईके यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। नमस्कार, मी प्राध्यापक कमल नारायण उईके, जिल्हाध्यक्ष आदिवासी मोर्चा, भारतीय जनता पार्टी। वरुडमध्ये एक अत्यंत निंदनीय आणि क्रूर अशी घटना घडलेली आहे। मिरची प्लॉट येथे एका अल्पवयीन 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार झाला। मुलगी आहे मध्य प्रदेशातील बोर्दे तहसील जवळ असलेल्या भुरकाल ढाणा या गावातली। ती मुलगी मजूर म्हणून वरुडला एक राजा जमालुद्दीन काजी नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदार आहे, जो बिल्डिंगवर किंवा घरावर जे स्लॅब टाकतात त्यांचे ठेके घेतो। त्याच्याकडे अनेक मजूर येतात। ही मुलगी सुद्धा 16 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी सुद्धा त्या मजुरांसोबत आली आणि एक दिवशी ती आजारी पडली, तेव्हा त्याने तिला घरी नेलं आणि तिच्या मजबुरीचा फायदा उचलून तिच्यावर बलात्कार केला। वारंवार ह्या घटना घडत गेल्या। ऑक्टोबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत ह्या घटना घडत होत्या। तिला वारंवार धमक्या देण्यात आल्या, आईवडिलांशी बोलू दिल्या नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आईवडिलांना तपास लागला नाही। पण जेव्हा तिला घरी नेलं गेलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला, तेव्हा समजलं की या व्यक्तीने पाशवी स्वरूपात हा बलात्कार केलेला आहे। माझी विनंती आहे, या सगळ्या म्हणजे वरुड मोर्शी परिसरामध्ये अनेक आदिवासी महिला नव्हे तर अनेक हिंदू भगिनी या ठिकाणी अशा ठिकाणी काम करतात। कोणी मंडीमध्ये काम करतात, तोडावर काम करतात, कोणी या ठिकाणी बांधकामच्या ठिकाणी काम करतात। या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता समोर आलेला आहे की अशा गरजू म्हणजे महिलांच्या मजबुरीचा फायदा उचलून जर अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत असेल तर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मजबूतपणे ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि या जमालुद्दीन जो राजा जमालुद्दीन काजी आहे यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मनापासून विनंती आहे। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।